ॲम्ब्युलन्समध्ये काम करायचे. रात्री एका पेशंटला डेड घोषित केलं, तर ते लोक हॉस्पिटलहून घरी डेड बॉडी पोचवायला आले. ठीक आहे, 3 लोक होते. अचानक ठक करून उठला तो ॲम्ब्युलन्समध्ये, जो मेलेला माणूस होता, आणि बोलला, मी जिवंत आहे, कशाला मला नेत आहे, कशाला मला जाळायला नेत आहेत, मी तर जिवंत आहे ना, इकडे गाडी थांबवा. त्याने पुढे सांगितलं, गाडी थांबवली, तो उतरला गाडीमधून. इथे काहीतरी काम करत होतो रे मी, तर अचानक टाकी हळली रे वरची. अबे टाकी इतना बडा कैसे हिलेगा. असं स्लिप होते ना, तशी झाली, फाटली. मी बाई दिवाबत्ती वगैरे केली त्याला. अरे आता मी खालून वर येत होतो ना, एक लहान मुलगी होती, ते मागे 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 चालू आहे, म्हणजे स्टेअरकेसवर इथे. जस्ट मागे मागे चालू आहे. मी बघतो तर असं बघते मोठे डोळे. मग मी परत पुढे पुढे गेलो, परत मागे बघितलं, आणि मी साईडला झालो ना स्टेअरवर, ती पण साईडला होते. असं सावलीसारखी चालते मागे मागे मागे. मग फायनली तुझ्या इकडे पोचतो मी पटकन चालत चालत. मग ती वर गेली. काय मोठे डोळे होते असे, आणि नुसतं बघते ती, काय बोलत पण नाही. युजली लहान मुलं शाय असतात, असं बघत नाही डोळ्यात टाकून. एक्स्ट्रोवर्ट नाही होते भाई. तर मित्रांनो, कसे आहात तुम्ही? परत एकदा घेऊन आलोय मी तुमच्या सर्वांचा लाडका पॉडकास्ट, बंकस पॉडकास्ट मध्ये विथ माय फ्रेंड. अरे फ्रेंडशिप कब से हो गया हम लोग? फ्रेंडशिप कधीपासून झाली आपली? आपण फक्त एक दुसऱ्यांना यूज अँड थ्रो करायचं. येस. फ्रेंडशिप कधीपासून तयार झाली? आफ्टर पॉडकास्ट एक डिनर. राजू किचन, मीरा रोड, शाउट आउट किचन. पण भाई काय चाललंय काय तुझं भाई? आपण लास्ट पॉडकास्ट मला वाटतं आपण जानेवारीमध्ये केलेला, त्यानंतर तर खूप काही चेंज झालंय. तुझे किती 15K 10K कम्प्लीट झाले, 15K झाले, आपले 100K झाले. व्हेरी नाईस यार. पूरा चेंज हो गया भाई, सेटअप वेटअप चेंज हो गया, थोडा माइक स्टँड आ गया भाई. माइक स्टँड आलाय फायनली. थँक्यू. तुम्ही जर कमेंट केलं असेल याच्या खाली, लास्ट टाइम मी असं आलो होतो आणि असं धरून नुसतं बसलो होतो की, आणि असं लोकांनी कमेंट केलं होतं मग खूप लोकांनी. बरं, थँक्यू सो मच. तुम्ही यांचे नंबर वाढवले, घेऊ शकले माईक स्टँड वगैरे. माईक स्टँड घेऊ शकलो. अजून पण थोडे बघा, म्हणजे अजून काय काय गोष्टी घेऊ शकू. बघा, अजून भूतच्या स्टोरी बघा. तुम्ही जेवढा नाही झोपणार तेवढा चांगले इक्विपमेंट घेऊ शकणार. तर खूप इम्पॉर्टंट आहे की तुम्ही घाबरत राहा. एक्झॅक्टली. पण आदित्य, काय चाललंय भाई? तू सांग तुझ्याबद्दल. एवढा टाइम कसं राहिलं तुझं? काय नाही, तेच मध्ये तर खूप स्ट्रगल करत होतो इंस्टाग्रामवर. खूप त्रास होत होता मला. रोज कॉन्टेंट बनवतो, रोज टाकतोय, काही नाही चालत. मग एक रील व्हायरल झालं, त्यानंतर अजून काय काय रील्स झाले व्हायरल. तर जरा 10K फॉलोअर्स वाढले, म्हणजे आधीपासून आतापर्यंत अजून वाढले. 15.5 वर आहे आता, चालू आहे. नाईस नाईस. शोज पण तुझे जास्त शोज बेटर होते, आधीपासूनच होत होते. म्हणजे अभी असा प्रॉपर तू स्वतः एकटा पण शो करतोय. सोलो शोज पण करतोय. नाईस. पुण्याला आहे ना आता नेक्स्ट? हो, आता नेक्स्ट शो पुण्याला आहे, 2 जूनला आहे. तर बघूया ते कसं जातं, काय. लिंक बायो मध्ये मिळेल तुम्हाला. येस, माझ्या बायो मध्ये लिंक मिळेल, डिस्क्रिप्शन मध्ये पण मिळेल. थँक्स. लेट्स गो. आज भाई काय तू कोणती स्टोरी जाणली आहे? आज मी तुमच्यासाठी आणले आहेत काही भूताच्या स्टोरीज. मित्रांनो, आज आपण भूताच्या स्टोरीज ऐकणार आहोत, आणि तू सांगणार आहेस आपल्याला काही डार्क वेबच्या स्टोरीज. ठीक आहे. स्टोरी तर कसं झालं ना, मी तुम्हाला सांगतो. आज एक ट्विस्ट झालाय आपल्या पॉडकास्ट मध्ये, जसं नेहमीच होत असतं. तर आमचं ठरलेलं की भाई डार्क वेबचे क्रिपी स्टोरीज घेऊ आपण. ठीक आहे. आदित्य बोललं ठीक आहे. आणि सीन कसा आला की डार्क वेब आणि भूताचं हॉरर ठरलेलं. तर माझ्या साईडून मी फक्त डार्क वेब प्रिपेअर केलंय, आणि त्याच्या साईडून त्यांनी फक्त हॉरर प्रिपेअर केलंय. हे तुम्हाला तर माहितीच असेल की जेव्हा आपण एक्झाम लिहायला जातो आणि जर मागे पुढे बसलेले असतात 2 लोक, तर तू अर्धा पेपर लिहायचा, मी अर्धा लिहिणार. मग ऑप्शनला टाकले आपण, मग पेपर एक्सचेंज. तर असंच झालं. तुझ्यापासून स्टार्ट करू. काय कोणती हॉररची स्टोरी आणली तू आज? तर ही हॉररची स्टोरी आहे अमरावतीहून. ठीक आहे. स्टोरीचं नाव आहे आधी मोत नंतर भूत. ठीक आहे. त्याचा अर्थ मी तुम्हाला सांगतो. एक माणूस होता अमरावतीमध्ये, तर तो रात्रीची ड्युटी होती. ठीक आहे. 1 वाजता तर शिफ्ट संपली. 1 वाजता शिफ्ट संपली, रात्रीची नाही, पण तेच रात्री तो निघाला कामावरून 1 वाजता, आणि बाईकने जातोय. ठीक आहे. त्याला तर टॉयलेट्स लागली त्याला. ठीक आहे. त्याला वॉशरूम 1 नंबर, मुतायला झाली त्याला. 1 नंबर झाली. तर तो एका गेला झाडाखाली मुतायला लागला. आणि ते असं नाही की ते जे बॅनियन ट्री वगैरे असं नाही आहे, काय नॉर्मल झाड आहे. ठीक आहे. तर तिकडे गेला आणि मुतायला लागला. तर मग त्याला इकडे तिकडे आवाज यायला लागले काहीतरी, आणि लोक हसायचा आवाज यायला लागला त्याला, आणि मल्टिपल लोक हसायचा आवाज यायला लागला. तर तो बोलला, आजूबाजूला बिल्डिंग नाही आहे, घर नाही आहे, असं कोण असतोय? तो बोलला, इग्नोर करू यार, काय असं रात्रीची वेळ आहे, मला झोप येत असेल. ठीक आहे. मग तो गेला, परत बाईकवर बसून घरी आला. आणि मग जसं तो घरी आला ना, त्यांनी त्याच्या पुढे काही त्याला खावंच नाही वाटलं. घरी आल्यानंतर तो फक्त रात्री जेवायचा,
आणि एकाच टाइमला जेवायचं. आणि त्याच्यामध्ये एकच गोष्ट जेवायचा, कुरमुरा जे व्हाईट कुरमुरा असताना कुरमुरा खात राहायचा. त्याच्या एरियाचा भेळवाला करोडपती झाला, नुसतं कुरमुरा खातं दिवस रात, नुसतं कुरमुरा. आणि सकाळी पण जर तो काय खायला गेला ना तर उलटी वगैरे व्हायची आणि सगळं व्हायचं, नुसतं कुरमुरा खातो एवढ्यासारखं. ठीक आहे. आणि कामधाम बंद, सगळं डोकं बंद झालं, नुसतं कुरमुरा पाहिजे त्याला. ठीक आहे. तर नुसतं कुरमुरा मॅन असं त्याला म्हणायचे अमरावतीमध्ये. तर तो खातोय. आणि मग फायनली ते घरचे बोलले काय नॉनसेन्स चालू आहे यार, इकडे आम्ही काय डाळ भात कशाला आणतोय, कुरमुरा काय खात. ठीक आहे. मग फायनली काय झालं की त्यांनी तांत्रिक वगैरे काहीतरी बोलवलं. आणि मला माहीत नाही कसं काम करतं काय करतं, नुसतं स्टोरी आहे. ठीक आहे. तर तांत्रिकने काहीतरी तोंडात त्यांना भस्मविस्मत टाकलं तोंडात. ठीक आहे. काळा पावडर वगैरे टाकलं तोंडात आणि मग त्यांनी खूप सारी काळी उलटी केली आणि मग तो ठीक झाला. इसके पीछे कुछ नहीं है, इसके आगे पीछे कुछ उसका है ही नहीं. वो जो झाड आहे ते जे झाड होतं ते ह्याचं पण नव्हतं, बॅनियन ट्री पण नव्हतं. तर युजली असं बोलतात ना की बॅनियन ट्रीच्या खाली हे सगळं करायचं नाही, मग भूत मागे लागतो. काय नाही, डेंजरस. अमरावती भाई डेंजर है. अमरावती ऐसा अच्छा है जगह, बट ये चीज बहुत डेंजर हो गया. अमरावती गेला है नहीं, लेकिन मेरे को हेट नहीं चाहिए तो मैं ऐसा बोलता हूँ. सगळ्या जागी खूप चांगले आहेत. महाराष्ट्र खूप छान आहे. मी मराठी. छानच आहे. हो, तू मराठीच, सर्व आपण मराठीच. हो हो. खूप छान जागा आहे अमरावती. युनेस्को टॉप 10 सिटीज. ओके. पण हे खूप हॉरिफाईंग गोष्ट होती. हो, डिस्टर्बिंग म्हणजे अजून काय होईल आता, वेटिंग फॉर नेक्स्ट पार्ट. आता तो परत कधी तिथे जाईल टॉयलेट करायला आणि आता यावेळी हगायला जायला पाहिजे यार, मग बघूया काय होतं. मग कोणत्या रंगाची उलटी काढतो ते बघू बाई. पण भाई मी सिमिलर, माझ्याकडे पण एक हॉरर स्टोरी आहे, ओनली हॉरर स्टोरी, जी मी थोडी प्रिपेअर केली. ऍटलिस्ट ऑप्शन में नाही आया तो एक करून जातो. तर एक हॉरर स्टोरी अशी आहे की ना, एकदा एक मुलगी असते, म्हणजे ही गोष्ट आता स्पेसिफिक सांगता नाही येणार कुठली आहे कारण रेडिटवर होती. तर एक मुलगी असते, तर ती आहे ना, मला वाटतं बहुतेक ही स्टोरी बाहेर गावचीच आहे, युएसची वगैरे. तर एक मुलगी असते आणि ते त्या साईडला बघशील ना तू युएसला वगैरे, तर खूप लोक नाही आहेत, पॉप्युलेशन खूप अशी कमी आहे तिकडची. आपल्यासारखं नाहीये की हॉर्न वाजताय, ते एकदम शांत लोक की चोरी वोरी करेंगे तो भी नहीं पता चलेगा किसी को असं. तर ती मुलगी वाटतं घरी जात होती आणि रात्री उशीर झालेला. तर ती जाते आणि एक ब्रिज होता तिथे, म्हणजे नदी होती, नदीवरती ब्रिज होता आणि ती पास करून जात होती. तर तिकडे ना एक माणूस उभा होता आणि तो तिच्याकडे खूप वियर्ड असं बघत होता. तर ती खूप अशी डिस्टर्ब झाली की म्हणजे काय नक्की चालू आहे. आणि तो वाटतं तिला काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होता की असं एकदम विचित्र वागत होता, काय बोलत होता त्याला. ती जी म्हणजे तिला त्याची लँग्वेज पण नव्हती समजत, पण विचित्र बघतच जात होता. आणि ती मुलगी पण जाते, मागे बघते, तो तसंच बघतोय. तर फायनली काय होतं ना की ती मुलगी जात असते आणि ती पण आहे ना त्याला बघत असते की नक्की काय झालं. ती पण सरळ जात नाही. तर ती पण अशी खूप अशी इन्सिक्युअर काय बोलू शकतो, असं अनसेफ फील करत असते की बाबा म्हणजे मागून यांनी काय चोरी वगैरे केली किंवा मागून यांनी मारलं वगैरे मला. तर ती आहे ना फायनली आता तो तिच्या मागेच लागतो, म्हणजे भाग क्या आता, म्हणजे असं तिला घाबरवतो. घाबरवतो. मग ती पोलिसांना फोन लावते आणि पोलिसांना फोन लावते. पोलीस जोपर्यंत येतात ना तेव्हा तोपर्यंत त्या माणूस सुसाईड करतो. सुसाईड करतो. म्हणजे सीन कसा होता ना की तो माणूस सुसाईड करायलाच आला असतो. अच्छा. पण ही तिथे असते ना म्हणून तो हिला आधी पळवण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे भगा देता हो ना इसको. अच्छा अच्छा. कोणी बघायला नाही पाहिजे असे शिवी वगैरे देतो तो, असे म्हणजे धावून पण येतो की भाई भाग जाय तसं. म्हणजे त्याला कोणी बघायला नाही पाहिजे. त्याला कोणी बघायला नाही पाहिजे. ओके ओके. सुसाईड करतो आणि तसं होतं. पोलीस वगैरे त्याची बॉडी वगैरे रिकव्हर करतात. ती मुलगी जाते, झोपून जाते. तर तेव्हापासून आहे ना त्या मुलीच्या तो रोज स्वप्नात यायला लागतो आणि रोज तिला म्हणजे त्रास देत असतो की तुझ्यामुळे असं झालं तसं झालं, मैं चैन से मर भी नहीं पाया, असं तसं तिला बोलतो. आणि मग तेच म्हणजे, आणि तिला ते हे सांगत असतो की स्वतःला तिने मारून घ्यावं, म्हणजे तो ट्राय करत असतो की तिला पण मारण्याचा. तो रोज तिच्या स्वप्नात येत असतो. आणि फायनली ती लास्टला अशी लिहिते की आता हे लिहिल्यावर पण तो आज रात्री माझ्या स्वप्नात येईल. आणि असं डॉट असं हे बाहेर असं सगळं बाहेर पण होतं, हे सगळ्या गोष्टी बाहेर असं नाही की फक्त अमरावतीमध्ये, बाकी पण युएस चांगली गोष्ट, चांगली जागा आहे. युएस पेक्षा एम्स्टरडॅम मध्ये पण होतं. अमरावती एम्स्टरडॅम इज द अमरावती ऑफ युरोप. येस.
तर हे तर स्कॅरी आहे म्हणजे. फक्त मला तर आधी वाटलं तो क्रीप वगैरे काय असेल, मागे मागे पडत असेल आणि मग मर्डर बिटर करेल. स्वप्नात येतो. हे नेटफ्लिक्सवर असतात ना डॉक्युमेंटरीज, कधी बघितले तू? बघितले. टेड बंडीचे बघितले डॉक्युमेंटरीज? नाही. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. काय असतं जरा कॉन्टॅक्ट दे. हा, तुझा एक क्राईम पण तू कव्हर करतो ना ह्याच्यात. तर टेड बंडी म्हणून एक, वी गो फॉर अ रील नाव, ओके. टेड बंडी म्हणून एक मर्डरर होता आणि तो सिरियल किलर होता. पण तो कसा फक्त मुलींचा मर्डर करायचा. फक्त मुली, ते पण मुली म्हणजे एकदम यंग, जे कॉलेजमध्ये हॉस्टेलमध्ये आहेत ना, फक्त त्या लोकांचा मर्डर करायचा. आणि कसं की तो खूप चांगला दिसणार होता, गुड लुकिंग होता एकदम. तर फोटोज बघितला ना असं वाटेल की अरे ह्याला जॉकीच्या ऍडमध्ये बघितलंय. तर एकदम गुड लुकिंग मॉडेल सारखा दिसायचा तो, ठीक आहे. आणि त्यांनी ऑलमोस्ट खूप जास्ती, आय थिंक 80 to 100 मुलींचं त्यांनी सिरियल मर्डर केलंय. आणि त्याचे जे काय बोलतात, जे नंतर जे कोर्ट प्रोसिडिंग्स वगैरेचे फुल टेप्स नेटफ्लिक्सवर अवेलेबल आहे. तर तो त्यांना सांगतो की मला असं आवडलं तर मी केलं. म्हणजे देर इज झिरो, प्रॉपर सायकोपॅथ, प्रॉपर सायको किलर. आणि ते त्या टाइमला असं व्हायचं ना की जेव्हा असं थोडे मर्डर झाले ना, फाईट अँड मर्डर्स एका एरियामध्ये, तर त्या मुलींचं असं झालं की आता त्याला झोपायचंच नाही रात्री ऍक्च्युली, कारण तो खिडकीमधून वगैरे घुसून मारायचा. युएसमध्ये आपल्याला ग्रिल सिस्टम नसतं, तिकडे प्रॉपर फक्त विंडोज असतात, तिथून स्निक आउट पण करू शकतो. हा, तेच ते तसं सगळं पण आत येऊ शकतो. तेच ना. तर त्या टाइमला असं झालं होतं की मुली झोपायचंच नाही रात्री या भीतीने, हॉस्टेल्समध्ये वगैरे. तर तो टेड बंडी असा होता. क्रेझी भाई. मला US वरून आठवलं भाई की आता मी डार्क वेब बद्दल थोडं वाचत होतो आणि ते इंडियात केवढा प्रमाणात आहे ते मला माहिती नाही, पण US मध्ये खूप क्रेझी चालतं. म्हणजे ज्या लोकांना कोणाला डार्क वेब माहिती नसेल त्यांना सांगायला आवडेल की जे आपण नॉर्मल इंटरनेट वापरतो ना त्याला सरफेस नेट असं बोलतात, आणि त्याच्या खाली डार्क वेब, आणि त्याच्या खाली मला वाटतं रेड रूम्स करून असं काहीतरी असतं. डीप वेब काहीतरी, डीप वेब असतं. हा, म्हणजे सरफेस वेब, डार्क वेब, डीप वेब. तर आपण जे सरफेस वेब वापरतो ना, म्हणजे व्हॉट्सअप, फेसबुक किंवा युट्यूब किंवा गुगल जेही, तर ते सरफेस वेब मध्ये येतात आणि ते पूर्ण इंटरनेटचं फक्त 2 to 3% आहे. तर उरलेलं जे 97-98% इंटरनेट आहे ना ते कव्हर आहे डार्क वेब. तर डार्क वेब मध्ये मोस्टली मिलिटरी आणि गव्हर्नमेंट ऑफिशियल्स त्यांच्यासाठी बनवलेलं. US मिलिटरीनी, मला वाटतं की US नेव्हीनी ते स्टार्ट केलेलं, कारण कम्युनिकेशन कोणाला ट्रेस न, म्हणजे तिथे तू काही आपण केलं तर कोण त्याचं ट्रेस नाही करू शकत. तर ते आर्मी जनरल्स वगैरे वापरायचे. पण जसं जसं जमाना पुढे गेला, लोगोने तो मतलब कलयुग चालू आहे अजून, आता काय अजून इसका ये गलत के लिए उपयोग कर लिया उसका. मग त्याच्यावर हळूहळू ड्रग्स विकले जाऊ लागले, वेपन्स, गन्स जी पाहिजे ते विकले जाऊ लागले. तिकडे वेगवेगळ्या प्रकारचे भाज्या वगैरे पण मिळतात, असे मशरूम्स वगैरे. चांगले, बिग बास्केट आहे, पण वेगळ्या प्रकारचे मशरूम्स. अच्छा, कळलं. मशरूम्स. परत तू तिकडून हिटमॅन हायर करू शकतो, म्हणजे कोणाला तुला उडवायचे तिथे जाऊन करू शकतो. म्हणजे कोणी जाऊ नका, आणि ते तिकडे कोण इझिली जाऊ पण नाही शकत, नाही जाऊ शकत, बोलून काय फायदा पण नाही. ते टॉर ब्राउझर असं बोलतात त्याला, द ऑनियन राउटर. इन्फॉर्मेशन पण ते नाही, असं नाही जाऊ शकत इझिली, तुम्हाला ते प्रॉपर जाऊ द्या, फुल सिस्टम थोडी. आणि जे कोणी गेले ना आणि तुम्ही चुकून गेलात ही ना, तर तुमचा पूर्ण डेटा त्यांच्याकडे पोहोचून जातो की तुम्ही कुठे राहता, तुमच्या घरी कोण आहे, तुझा पूर्ण कॉम्प्युटरचा ऍक्सेस त्यांच्याकडे येतो. म्हणजे सर्व काही. आणि त्याच्यावर ट्रेडिंग बिटकॉईन होतं. हो, ट्रेडिंग बिटकॉईन होतं. म्हणजे काही मागवायचं असेल ना, वेपन मागवायचं असेल किंवा ड्रग्स मागवायचं असेल, तर तू फक्त त्यांना हे दे, काय बोलतात, ऑर्डर दे आणि बिटकॉईन ट्रान्सफर कर. कारण बिटकॉईन पण कोणी परत ट्रेस नाही करू शकत. अरे म्हणजे एक सिम्पल एक्झाम्पल सांगतो, ज्या कोणाला म्हणजे हा पॉडकास्ट बघून इनकेस जे आपले लहान फॉलोअर्स असतील त्यांना असं वाटलं असेल की मी पण डार्क वेबवर जातो आणि हे करतो, त्यांना मला एक सांगायला आवडली एक स्टोरी, एकदम छोटी आहे, ठीक आहे. एक मुलगी असते, ही इंडियातलीच गोष्ट आहे, ठीक आहे. आणि हे ऍक्च्युली माझ्या एका फ्रेंडच्या फ्रेंड बरोबर झालंय, ठीक आहे, मुंबईमध्ये प्रॉपर. तर ही गोष्ट अशी आहे ना की एक मुलगी आहे, ती अराउंड 10th ला वगैरे असते. तर ते माहिती आहे, म्हणजे आत्ता म्हणजे 2-3 वर्ष आधी, तू तर माझ्यापेक्षा मोठा असतात, तुझ्या टायमाला तर जास्त काय तेवढं नेट वगैरेचं नसेलच तसं. तर आमच्या वेळी पण एवढं काय नव्हतं. पण हे आता रिसेंटची गोष्ट आहे, 2-3 वर्ष आधी, म्हणजे 2022 आफ्टर लॉकडाऊन. तर त्यांच्या स्कूलमध्ये असं टॉपिक्स चालतात रे मित्रांमध्ये की डार्क वेब क्रेझी आहे आणि असं तसं होतं,
ह्या सॉफ्टवेअरने तू जाऊ शकतेस, ह्या वेब ब्राउझरने तू तिकडे ऍक्सेस करू शकतेस. तर ती मुलगी ऐकते, मुलगी घरी येते आणि ते सेम त्या साईटवर जाते, तो वेब ब्राउझर घेते, VPN डाउनलोड करते आणि जाते त्या साईटवर. त्या साईटवर जाते ना, तिला काही म्हणजे एवढं काही दिसत नाही, असे रॅन्डम पिक्चर्स दिसत आहेत रे, इकड तिकडचे पिक्चर्स, तिला अर्थच नाही समजत आहे. मग ती नोटीस करते ना, म्हणजे की पिक्चर्स दिसत आहेत आणि ती हळूहळू बघते तर ते पिक्चर्स आणि व्हिडिओज असतात ना, ते ऍक्च्युली सिक्युरिटी कॅमेराज आहेत. ओके. जे रॅन्डमली स्ट्रीट्सवर आहेत ते दिसत आहेत. आणि प्लस ती थोडं अजून स्क्रोल करते ना, तिला लोकांच्या बेडरूम मधले कॅमेरा दिसतात. तिला एक असा व्हिडिओ दिसतो जिथे लहान मुलं ब्रश करतायत, एक असा व्हिडिओ दिसतो जे एक मुलगी टीव्ही बघते. म्हणजे लोकांनी त्यांच्या घरामध्ये कॅमेराज फिट केलेत, असं असं होतं. तर तिला काहीच समजत नाही, ती अशी जस्ट काय तिला समजत नाही, कारण असं काय तिकडे वियर्ड आणि हे नसतं, खूप कन्फ्युजिंग असतंय काय आहे. मग ती बंद करते, म्हणजे ठीक आहे बंद करते आणि वेब ब्राउझर क्लोज करते, बंद नाही करत. तर तिच्या ना प्रिंटरमधून अचानक एक प्रिंट ऑन पेपर निघतो रे, प्रिंट ऑन पेपर निघतो आणि ती बोलते अचानक कसं झालं. तर ती बघते पेपरवर काहीच नाहीये. मग तिला काय माहिती, परत पेपर टाकते तर तिची नजर जाते रे की एकदम छोटा, म्हणजे तेवढं ते प्रिंटर प्रिंटही नाही करू शकत, तेवढं छोटं बघते आणि तिथे लिहिलेलं असतं आय एम वॉचिंग यू. अरे बापरे. हा, आणि लुक ऍट द विंडो. आणि मग हाय तिची फाट विंडो मध्ये बघून, म्हणजे आय एम वॉचिंग यू, लुक ऍट द विंडो, म्हणजे तो विंडो मधून बघतोय तिला. आणि खूप लाईकली चान्स असतात की म्हणजे तो तिला कोणतरी तिथून व्यक्ती बघत होता आणि ती जी फाटते ना बाई तिने, आणि लेजेट फ्रेंडनेच सांगितलंय, तरी पूर्ण तिचं डेटा वगैरे सर्व डिलीट केलं, सर्व खतम केलं तिने. 2 आठवडाभर कॉम्प्युटर नाही चालवला, लेजेट फाटलेली तिची भाई. आणि तसं म्हणजे कारण असं आहे ना भाई की बघ ना, जसंच तू डार्क वेबवर वगैरे जातो ना, तुझी सगळी इन्फॉर्मेशन सेम टाइम मध्ये जाते. करेक्ट. म्हणजे असं होईल की तुझ्या घरी कोण आलं भाई, तुझ्या घरीच कॅमेरा फिट केला. क्रेझी सीन्स भाई. तर तू जसं बोललास ना की US मध्ये ते वाले सिस्टम आहे, खिडक्या मोठ्या असतात, घरं मोठे असतात, अपार्टमेंट सिस्टम असतं तिथे. तर डार्क वेब मध्ये ना एक कॉन्सेप्ट आहे, नोम म्हणून एक असतं, नोमिंग करून एक तिकडे. नोम म्हणजे हे असे लहानपणी आपण बघितलं स्नो व्हाईट ड्वार्फ मध्ये तिकडे होतं ते, तर ते तसं. तर डार्क वेब मध्ये एक सर्व्हिस आहे. तर समज तुझा कोण मित्र आहे किंवा तुझा कोण नातेवाईक आहे, मित्र नाही पण तो नातेवाईक किंवा तुझा ओळखीचा व्यक्ती आहे ज्याच्याबरोबर तुझी खुन्नस आहे आणि तुला बदला घ्यायचा आहे तुझ्याकडून, तर डार्क वेब मध्ये एक सर्व्हिस आहे ज्यांना नोमिंग म्हणून असं म्हणतात. तर त्यात काय करतात ना की तू ती सर्व्हिस बुक करायची आणि तू तिकडे ऑर्डर द्यायची, तुला किती नोम्स पाहिजे, म्हणजे तुला 100, 30, 40 असे नोम्स पाहिजे, ऑर्डर द्यायची आणि ऍड्रेस टाकायचा त्या व्यक्तीचा ज्याच्यावर तुला राग आहे. ओके, ठीक आहे. तर ते काय करतं ना, प्रत्येक दिवसाला ना फर्स्ट डे अचानक रात्री जेव्हा तू रात्री तुझ्या घराबाहेर म्हणजे कॉरिडॉरमध्ये एक नोम असेल, मोठा असेल आणि तुला वाटेल का वा काय क्यूट आहे, म्हणजे सो स्वीट असं, कारण चुकीनं आलं असेल. ठीक आहे. आणि ठीक आहे तू आतमध्ये येशील, दुसऱ्या दिवशी परत जाशील ना, दुसऱ्या दिवशी परत तुला 2 नॉर्म्स दिसतील छोटे छोटे असे, आणि ते थोडे क्रिपी असतील जे तुझ्याकडे बघतायत. तू परत विचार करशील काय झालं, अरे तू काढून फेकून नाही देणार का? हा, म्हणजे तू काही करशील, म्हणजे युएसचे लोक येडे असतात. हा, म्हणजे फेकून पण देतील. आणि थर्ड डेला, कारण तू 100 ऑर्डर केलेस ना त्यासाठी, तर ते 1, त्यानंतर दुसऱ्या दिवशी 2, त्या दिवशी 4 असे स्क्वेअर होत जातात. तर 4th डे पर्यंत म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचे, कधी एकदम छोटे असतात, कधी मोठे असतात, कधी खूप स्कॅरी असतात, कधी ते ग्लोईंग असतात. आणि 5th किंवा 6th डे पासून आहे ना ते नोम सेम येतात, पण आहे ना त्यांच्या आत आहे ना कधी कॉक्रोच असणार, कधी कोणत्या ह्याची शी असणार, कुत्र्याची समज, किंवा मांजरींचा हड्डी असणार, किंवा खूप किडे असणार. म्हणजे तुझ्या घराबाहेर आहे ना म्हणजे माशा वगैरे, म्हणजे खूप किडे काही असू शकतात, आज काही येणार, कोणाचं काही असू शकतं, म्हणजे ते ब्लड असणार कधी. तर ते प्रत्येक दिवस जसं जसं जाईल ना, स्टार्टिंग क्यूट, मग स्कॅरी, मग क्रीपी, मग अपसड एकदम. आणि तुलाच माहिती नाही, म्हणजे ते कधी येऊन जाणार ना तुलाच आयडिया नसणार. म्हणजे समज एक व्हिडिओ आहे इंटरनेटवर, त्याच्यात तो माणूस आहे ना स्वतःच्याच घरी ते नोम्स ऑर्डर करतो आणि तो दिवसभर फक्त वाट बघत असतो कधी येणार. तर तो झोपून जातो,
बरोबर त्या टायमाला येतो. तो बोलतो दुसऱ्या दिवशी परत तो बोलतो मी आता एक्झॅक्टली जेव्हा झोपलो होतं दुसऱ्या दिवशी बोलला मी आता झोपणारच नाही, पूर्ण रात्र दिवसभर झोपतो आणि रात्री जागा राहतो, कारण रात्री येतं ना. तो रात्री अजिबात झोपला नाही. फक्त आहे ना त्याला 2 मिनिटासाठी त्याच्या गर्लफ्रेंडचा कॉल आला. तसंच कॉल उचलायला गेला ना तसे बाहेर होते. माहिती नाही काय चालू असतं, काय माहित नाही. आणि जसंच तू पोलीस कंप्लेंट वगैरे करतो ना तिकडे, तर त्या टाइमसाठी गायब होऊन जाणार. अच्छा, पोलीस कंप्लेंट करणार ना, जोपर्यंत पोलीस आहेत सर्व आहे तोपर्यंत कोणी नाही येणार. जसंच ते काही दिवसांनंतर पोलीसची इन्व्हेस्टिगेशन बंद होणार, 1-2 आठवड्यानंतर परत ते नोम्स तुला तुझ्या कॉरिडॉर्स मध्ये सापडणार आणि त्यांना कोणी स्ट्रेस नाही करू शकत. आणि दिवसेंदिवस ते खूप अशी वियर्ड होऊन जाणार. मग त्यात तो माणूस फक्त एकच गोष्ट करू शकतो, एकतर कारण ते एवढं डिस्टर्बिंग असेल ना एका टायमानंतर, एकतर सुसाईड आणि दुसरं ते घर सोडून जाणं. हो नाही, पण बाकी नेबर लोक वगैरे नाही बघू शकत, कारण हे पब्लिक फेनॉमेनन आहे ना, तर दुसरे लोक नाही बघत का, ते तर नजरमध्ये येणार. अरे कारण तिथे घरच तशी असतात, अपार्टमेंट्स असतात, रात्री कोण बाहेर निघत नाही जास्त करून, ते असतात. आणि ते लोक पण बघ ना केवढे स्किल आहेत, ते सहजा कोणाला सापडत पण नाही, भेटत नाही असं. वाव यार. तर हे तिकडे डार्क वेबचं एक गोष्ट आहे. नोमिंग डेंजरस. डार्क वेबचं एक इंडियन तुला सांगतो एक पिक्चर आहे डार्क वेबवर. सर्च न करू डार्क वेबवर, तुझं डोकं खराब होऊन जाईल, एकदम डिस्टर्बिंग हालातमध्ये जाशील, झोपणार नाही 4-5 दिवस. डार्क वेबवर अवेलेबल आहे ते पिक्चर. त्याचं नाव आहे कमाल आर खानची एक पिक्चर आहे देशद्रोही म्हणून. ते पिक्चर कोणी बघू नये असं मला वाटतं, डोक्यावर परिणाम होतो. पण तू सांग यार की तुझं काय, तू दुसरी कोणती हॉरर स्टोरीज आणली? आहे ना अजून एक हॉरर स्टोरी, मुंबईची ती हॉरर स्टोरी आहे. तर एक मुलगी, साऊथ मुंबईची आहे, ठीक आहे स्टोरी. तर एक मुलगी 10वीत होती. 10वीत कसं असतं, खूप अभ्यास असतं, ठीक आहे. तरी 10:30 पर्यंत क्लास होता, माझं पण असायचं त्या टाईमला. तर 10:30 ती क्लासहून निघाली. तर 2 रस्ते आहेत घरी पोचायला. एक जे आहे ते मुंबईची कुठची गोष्ट आहे, चर्चगेट साईडची, चर्चगेट मुंबई. तर ती 2 रस्ते आहेत घरी पोचायचं. चर्चगेट तुला माहिती आहे रात्री तर एकदम खाली येऊन जातं, एकदम खतम आहे चर्चगेट. आणि हे तर अजून 10-15 वर्ष आधीची गोष्ट आहे, ठीक आहे. त्यानंतर अजून कमी लोक होते. तर 2 रस्ते आहेत, एक लांब रस्ता आहे, एक शॉर्टकट आहे. इकडेच झोल होतो. हम मॅच कहाँ पे आ रहे, हम मॅच यहाँ पे आ रहे, ठीक आहे. तर लांब रस्ता आहे, तिला घरी लवकर पोहोचायचं असतं, भूक लागली आहे, दिवसभर अभ्यास केलाय, तर ती बोलते आज शॉर्टकट घेते. तर ती शॉर्टकट घेते. ते शॉर्टकट घरी पोचायचं मध्ये एक हे काय बोलतात, एक अबॅन्डन्ड हॉस्पिटल आहे. आणि हॉस्पिटल बंद झालंय, आणि ते बंद होऊन पण 50 वर्ष झाले, पण ते जमिनीला कोण हात नाही लावत आहे, ठीक आहे. तर काहीतरी रिझन असेल ना की साऊथ बॉम्बेमध्ये त्या जमिनीवर काय होत नाहीये, असंच सोडलंय. तर ती जाते, अबॅन्डन्ड हॉस्पिटल आहे, तिकडे ती बघतच नाही, कारण थोडं भीती तर वाटते ना कुठल्याही बंद बिल्डिंगमध्ये असं आत बघायला. तर ती आत बघत पण नाही, ठीक आहे. ती चालली आहे, ती निघते पुढे, तर चालत जाते, ठीक आहे. जाते तर हळूच तिला एक हव्याची झुळूक इथून तिकडे गेल्यासारखं वाटते. तर ती बोलते तर गरम होते, मी अर्धा चालते, ह्युमिडिटी आहे, कसं गरम, हे कसं होतंय थंड हवा. ती मागे जस्ट असं वळून बघते, तर एक ब्लॅक साडीमध्ये, फुल बाई पण ती ब्लॅक आहे, ठीक आहे. आणि तिला लाल डोळे, ती फक्त तिला असं बघते, रोडच्या मध्ये उभी राहून तिला असंच बघते, स्माईल पण नाही, काय पण नाही, असंच. ती पळत पुढे जाते. आणि मग फायनली ती एका म्हणजे गलीच्या आतमध्ये घुसते. मग मागे बघते तर ती बाई गायब, ठीक आहे. मग ती परत घरी जाते, आणि घरी गेल्यावर नाही कोणाला सांगत नाही ही गोष्ट, पण मग तिला त्या स्वप्नात येते तीच बाई. मग परत सकाळी ती काय उठली ना, तिला असा हसायचा आवाज येतो, अचानक त्या बाईचा रडायचा आवाज येतोय, आणि ते एकच आवाज आहे, ठीक आहे. असं नाही की वेगवेगळे आवाज येत आहेत, असं तसं काही नाही, ती एकच. आणि तिला कधी कधी असं येतं कोणतरी काहीतरी बोलून जातंय कानात, काहीतरी विस्पर करून जातंय, आणि जिबरिश आहे, असं काही वर्ड्स पण नाही आहे, काहीतरी फक्त तिला एक हे फील होतंय बेसिकली काय होतं. पण ती मुस्लिम मुलगी होती, तर तिचं काय ते लोक काय करतात, ते झाडफुक्का काहीतरी केलं, आणि मग ती फायनली गेली. ती लॅच झाली होती बेसिकली, ती आत्मा तिच्यावर पोसेस झाली होती. आणि हे वर्स होऊ शकलं असतं, कारण आपण खूप सारे स्टोरीजमध्ये बघतो जसं ती लॅच होते आत्मा, मग ते अजून वर्स होत जातं पुढे 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 पुढे. तर ते होऊ शकलं असतं, पण ती तेच वाचली. पण स्कॅरी आहे. पण आपल्या इथे पण एक माहीमच्या इथे हाजी अलीच्या मला वाटतं एक दर्गा आहे, ते तिकडे पोसेस्ड जे लोक असतात त्यांना
त्यांच्यातलं भूत काढलं जातं. लोक असे पागल सारखे तिकडे असे फिरत असतात, कोण डोकं आपटते, कोण हे करते. म्हणजे ते अरे आहे यार, हे सगळ्या खूप साऱ्या गोष्टी आहेत. जसं एक नॉर्थमध्ये पण, राजस्थानमध्ये आय थिंक काहीतरी आहे, ते लोक काहीतरी प्रसाद देतात खायला. अरे तुमच्या जे पण असेल म्हणजे राक्षस वगैरे काय असेल, काय भूत आलं असेल तर ते निघतं, असं ते लोक फिरवत काय करतात. पण ते असं त्याच्या मागे मेडिकल रिझन पण आहे. मेडिकल रिझन म्हणजे डॉक्टर लोक हे बोलतात की हे ॲक्च्युली एक कुठलं तरी स्टेरॉइड आहे, त्या जास्ती क्वांटिटीमध्ये प्रसादमध्ये टाकतात, त्यामुळे मग ते त्यांचं ते रिॲक्शन तेवढं जास्ती होतं. तर ते एक्झॅक्टली काय ड्रग आहे ते तर मला माहीत नाही, पण हे असं डॉक्टर्स बोलतात की त्यामुळे. आणि मग त्यानंतर ते तुझं इफेक्ट काय बोलतात त्याला, प्लसिबो इफेक्ट आहे, की जर तुला मी सांगितलं ना की हे गोळी खा, तू आता बारीक होणार, मग तू ऑटोमॅटिकली तू डोक्याला हे सांगणार ना की मी बारीक होणार, मग तू ऑटोमॅटिकली तुझे एक सायकोलॉजिकली ते प्ले करत राहील की अरे मी तर होतोय ना बारीक, मग तू जेवण पण त्या हिशोबानेच खाणार, कमी खाणार. ते प्लसिबो इफेक्टमुळे पण होतं. तर तसं सगळ्या गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टी मागे सायंटिफिक एक हे पण आहे, रिझनिंग पण आहे. हा, ॲट द सेम टाइम हे पण आहे की होतं असं, आणि खूप लोकांबरोबर खूप वेळा होतं हॉरर. हा, ऍट द सेम टाइम म्हणजे कोणाकडे काय असं आन्सर नाही, काही एक्सप्लेन नाही करू शकत. जसं आता हे आमच्याच घरी आहे, म्हणजे आमच्याच घरातलं एक सीन आहे, आणि ह्याच्या मागे काही रिझन नाहीये, आणि पण खूप विचार करणारी गोष्ट आहे. ठीक आहे. तर आमचं जे गावी शेत, आता गावी गेलो म्हणून ती स्टोरी माझ्या आजोबांनी सांगितली. म्हणजे आधी मी एवढं इंटरेस्ट नाही द्यायचो, पण नाव ॲज पॉडकास्टर बिकॉज ऑफ इंटरेस्ट देऊन ऐकत असतो. आधी क्या प्रकार आहे यार, आता काय बोलताय तसं. तर ते एक गोष्ट सांगतो, आणि गोष्ट म्हणजे रिअल झालेलं. तर आमच्या घरी डिस्कस करत होते असं जेवताना. तर आमचं जे शेत आहे ना गावी, तर तिथे असं सीन आहे ना की तिथे दरवर्षी तिकडचा राखणदार आहे शेतावर, आणि तिकडे बाजूलाच एक नदी आहे. तर तिकडे त्यांना ना नैवेद्य द्यावं लागतं, म्हणजे काही ना काही नैवेद्य द्यावं लागतं त्यांना. तर अच्छा, मग कुछ बली वाला कुछ सीन नाही बोल रहा, नाही तर फोकट का कोई आ जाएगा. हा, तर असं सीन आहे ना की त्या राखणदाराला म्हणजे अशी मान्यता आहे, आणि ते वर्षानुवर्ष माझे पंजोबा जेव्हापासून आम्ही त्या गावी म्हणजे 4th-5th जनरेशन आधीपासून तिकडे देत आले ते लोक, तर त्यांना द्यावं लागतं. तर ह्यावेळी म्हणजे मी पण गेलो, नैवेद्य वगैरे द्यायचं होतं, थोडीफार पूजा वगैरे होते, आणि मग घरी यायचं असतं. तर आम्ही घरी आलो ना, तेव्हा त्यांनी एक सीन सांगितलं की आहे ना की एक दिवशी म्हणजे समज तू सर्व काही केलंस, आणि एक दिवशी असं झालं ना की आमच्या शेतात काहीतरी काम चालू होतं. ठीक आहे. तर खूप असे मजुरी वगैरेवर लोक आलेले. तर कसं आलं की तेव्हा पप्पा होते, आजोबा होते, आणि ते लोक होते 4-5 जण. ठीक आहे. तर एका टायमानंतर पप्पा आणि आजोबा घरी आले दुपारी जेवायला, आणि ते लोक तिकडेच त्यांचं जेवण करत होते. तर त्यांना ना अचानक एक नाग दिसला भाई शेतात. हा, नाग दिसला. आणि मग जेव्हा पप्पा परत आले ना, तर नव्हता तो नाग, तेव्हा कुठेच नाही दिसला तो. आणि मग परत जेव्हा संध्याकाळी रिटर्न गेले ते लोक, आणि परत तेव्हा त्यांना दिसला. म्हणजे तो नाग तर इकडे इकडे जाऊ शकतो ना. हा, नाग जाऊ शकतो एक्झॅक्टली. पण असं आहे ना की सेम तसंच झालं. आणि मग त्यानंतर कसं आलं ना की परत एकदा आमच्या गावी म्हणजे तिकडे काजू आणि आंब्याची झाडं आहेत ना शेतात. तर एक दिवशी माझे नाना नानी जे आहेत ना ते आलेले. ठीक आहे. तर मम्मी आणि मी त्यांना घ्यायला म्हणजे शेतात घेऊन गेलेलो. ठीक आहे. तर ते वाटतं काहीतरी काजू वगैरे म्हणजे ते आंबे वगैरे ते काढत होते म्हणजे भरत होते. आणि आम्ही नव्हतो म्हणजे मी आणि मम्मी पोचलो नव्हतो, ते लोक आधीच गेले. तर त्यांना अगेन तो नाग दिसला. आणि त्यांना पण असं दिसलं. तर अशी एक मान्यता आहे ना की तो राखणदार आहे तिकडचा. आणि जेव्हा आमच्यापैकी कोण असतो ना तिथे तर तो नाही दिसत. पण जेव्हा अनोळखी व्यक्ती कोण असतो ना तेव्हा तो दिसतो. म्हणजे घरातलं कोणी असेल ना, म्हणजे ब्युटिफुल आहे स्टोरी. हॉरर नाही, सुंदर आहे. सोचना पडताय की काय आहे म्हणजे तो घाबरवतो लोकांना की बाहेर जा असं. क्यूट नाग आहे यार. बट वय चांगलं आहे. म्हणजे डॉग जे काम करतात ना, कुत्रे जे काम करतात चांगले जे असतात ते तसंच काम केलं. चांगलं आहे म्हणजे एक्झॅक्टली. व्हेरी नाईस. वफादार नाग इज देअर. त्याला नीट दूध वगैरे पाजा नीट. मी तर तेच प्रे करत असतो की बाई कधी शेताकडून हायवे जातोय
तर त्याला पण दूध एकदम चांगल्यापैकी पाजू, दूध मस्त बॉर्नव्हिटा द्या त्याला. मी तर मग बॉर्नव्हिटा भाई, चॉकलेट मिल्कशेक. पण तुझी कोणती दुसरी एक आहे? येस, आपला खूप असा हॉरर कॉमेडी असा, हॉरर कॉमेडी काय करणार असं सिरियस होऊन काय करणार लाईफ मध्ये? सिरियस हो कहा था की लाईफ म्हणजे तसं पण हॉररच आहे रे, त्यामध्ये थोडीशी कॉमेडी असायला पाहिजे बरोबर. तर मग चल एक स्टोरी सांगतो. 3 लोक होते, ॲम्ब्युलन्स मध्ये काम करायचे. रात्री एका पेशंटला डेड घोषित केलं, तर ते लोक ॲम्ब्युलन्सहून हॉस्पिटलहून घरी डेड बॉडी पोचवायला आले. ठीक आहे, 3 लोक होते. काय झालं, गेले अचानक ठक करून उठला तो ॲम्ब्युलन्समध्ये, जो मेलेला माणूस होता. अंडरटेकर सारखा खाट करून उठला आणि बोलला, मी जिवंत आहे, कशाला मला नेत आहे, कशाला मला जाळायला नेत आहेत, मी तर जिवंत आहे ना, इकडे गाडी थांबवा. त्याने पुढे सांगितलं, गाडी थांबवली. तो उतरला गाडीमधून आणि एक साईडला ना एक छोटं घर होतं चाळीतल्या घरात गेला आणि 5 मिनिटानंतर परत आला आणि परत झोपला आणि मेला. आणि मग हे लोकांची जीभ फाटली. हे 3 जे ॲम्ब्युलन्समध्ये काम करत होते ते लोक उतरले, त्या घरात गेले. ते लोक आत जातच नव्हते ॲम्ब्युलन्सच्या. हे सगळं झाल्यावर हे लोक उतरले, त्या घरात गेले. त्यांना विचारलं, काय एक माणूस आला होता. तो बोलतो, कशाला डिस्टर्ब करता, 2 वाजले, कोणा आला नाही ते, त्याला माहितीच नाही. आणि रिअल स्टोरी कुठची आहे, गुजरात. यांनी ॲम्ब्युलन्स सोडून सगळे पळाले घरी. नाही, आपल्या महाराष्ट्राचीच स्टोरी. एक्झॅक्टली एरिया नाही माहित, पण महाराष्ट्राची आहे. समवेअर अराउंड. क्रेझी स्टोरी आहे. कधी कधी ना डाऊट करायला होतं रे. म्हणजे इव्हन आता मलाही खूपदा असं डाऊट होतं की हे खरोखर आहे की एक काय स्टोरीज एकदम अनबिलिव्हेबल असतात, एकदम अनबिलिव्हेबल. म्हणजे जसं आता मी जे स्टोरी सांगितली किंवा तू ह्याच्या आधी ज्या त्या मुलीची स्टोरी सांगितली, मे बी ते फेक असू शकतं, कारण ती तिच्या स्वप्नात एक्झॅजरेशन असू शकतं, एक स्टोरी टेलिंग असू शकते. पण काही गोष्टी असं तू आता बोललास, तो मेल्यानंतर परत जिवंत झाला, कारण ते 3 लोक होते ना इन्व्हॉल्ड. जर एक असला असता तर त्याचा भास किंवा काय असलं असतं. सेम गोष्ट माहितीये कुठे इंडियामध्येच, मला वाटतं युपी किंवा कुठेतरी, एक लहान मुलगी होती 2.5 वर्षाची आणि तिला ना तिच्या पास्ट लाईफ बद्दल सर्व माहिती होतं, तिच्या गेल्या जन्माबद्दल पूर्ण माहिती होतं. आणि त्या मुलींनी आहे ना, ती जे तिचे आताचे पॅरेंट्स होते त्यांना ती घेऊन तिच्या जुन्या घरात गेली आणि तिला तिच्या नवऱ्याचं नाव लक्षात होतं, तिला तिच्या मुलांचं नाव लक्षात होतं. आणि ते आधी ऐकत नव्हते, पण फायनली जशी ती मोठी झाली, जशी ती फोर्स करायला लागली म्हणजे, तर तिला घेऊन गेले आणि त्या घरात जाऊन एक्झॅक्टली ते लोकच होते. नवरा होता तिचे 2 मुलं होते आणि तिला सर्व काय माहिती होतं. आणि तिला हेही माहिती होतं ती गेल्या जन्मी कशी मेली. म्हणजे काय थोडं जास्तीच होतं, पण ते काय कळत नाही. कधी कधी लोक पब्लिसिटीसाठी पण करत असतील, काय माहित नाही. पब्लिसिटी कोण करेल? ती लहान 2.5 वर्षाची पॅरेंट्स करू शकतात. नाही रे, मग त्यांना उपयोग काय? कारण ते न्यूज चॅनल वगैरे येतात. काय पब्लिसिटी म्हणजे काय, इट विल समहाऊ लीड टू मनी, तसं आहे. पण मला माहिती नाही रे, कधी कधी काय काय अशा गोष्टी असतात ना जे एकदम तुला बिलीव्ह करायलाच लावतात. म्हणजे कळत नाही की एक्झॅक्टली. अजून एक आहे असंच आहे. म्हणजे टॉल आस्क आहे की तू बिलीव्ह करणार नाही करणार. एक माणूस होता, सेम रात्री लेट सुटला जॉबवरून, चालतो, ठाण्याची स्टोरी आहे, ठीक आहे, तलावपल्लीच्या इकडे. तर तो चालतोय, एक माणूस आला, अरे हाय कसा आहे तू, काय करतो, किती दिवसानंतर भेटला. हा ओळखतच नाही त्या माणसाला, पण त्याला ह्याच्याबद्दल सगळं माहिती आहे की अरे तू तिकडे राहायचा, मला माहिती आहे, लहान मुलं कशी आहेत तुझे, एक्झॅक्टली मुलांचं नाव माहिती आहे, एज माहिती आहे. ह्याची जे फाटली, हा पटापट चालायला लागला. त्याला वाटलं काहीतरी चोर वगैरे असेल जो स्टॉक करतोय, ठीक आहे. तो त्याचं चालूच आहे की अरे तुझी आई आहे, तिचं नाव हे आहे ना, तर ती कशी आहे, ते डायबिटीज होता, आहे का अजून, कसं आहे, तुझे बाबा तर नाही आहेत मला माहिती आहे, सगळं माहिती आहे त्याला, इन्फॉर्मेशन. आणि हा माणूस त्याला ओळखतच नाही. आणि असं नाही की ह्याला काय प्रॉब्लेम आहे ओळखायचा वगैरे, तो ओळखू शकतो. असं खूप म्हातारा नाही आहे माणूस, 35 इयर्स आहे. चालतो तलावपल्लीच्या जवळ आला ना, तो एकदम फास्ट चालायला लागला हा माणूस, की हा निघेल इथून, कारण त्याची फाटली एकदम, ठीक आहे, पटापट चालायला लागला. हा अजून फास्ट चालतोय आणि हा चालत हाईट वाढत गेली आणि मग तो असं गॅशियस होऊन गायब झाला. आणि सिन्स एकदम रात्रीची स्टोरी कोणी बघायला नव्हतं आजूबाजूला, तर त्या माणसाने सांगितलं ही स्टोरी. बापरे, छूमंतर. आणि तो बोलतच होता, बोलत आवाज पण वाढत गेला, तो पण मोठा होत गेला आणि मग तो जस्ट डिसअपिअर झाला इन थिन एअर. आणि ही जी स्टोरी आहे ना,
एक सिमिलर स्टोरी सॉरी माझ्या फ्रेंडनी सांगितली हैदराबादची, साऊथमध्ये सिमिलर आहे स्टोरी. पाणी घे ना त्याचा अंकल आहे. ठीक आहे, मी आधी पिऊन घेतो. पिऊन घे. त्याचा एक अंकल होता, गावात राहायचं. ठीक आहे, हैदराबाद म्हणजे आंध्र प्रदेशच्या गावाची स्टोरी आहे. तर काहीतरी फेस्टिवल सेलिब्रेशन करून येत होता तो परत रात्री 12-1 वाजता. तर तो जो सायकल पंक्चर झाली, गावात तुला माहितीच आहे की असं काय हे नाही आहे, म्हणजे लगेच 1 मिनिटावर सायकल पंक्चरचं दुकान वगैरे नाही आहे. तो सायकलचा साईडला धरून नेतोय. ठीक आहे, तर त्याला एक प्रेझेन्स फील झाला, मागून येतोय. मागे बघितलं काही नाही, परत पुढे चालतो. अजून असं स्टेप्स थोडं मोठे स्टेप्स येतात असं त्याला वाटलं. तो बघितलं मागे परत कोणीच नाही, त्याच्या मागून कोणीतरी असं त्याला वाटत होतं. मग त्याने परत मागे बघितलं ना, एकदम फेअर माणूस, मोठा 8 फीटचा माणूस त्याला असं हक करायला येतोय स्माईल करून. अरे बापरे. हा असा पळाला आहे ना, त्याला 4 दिवस 104 फीवर होता. आणि हा पळत सर घरी पोचल्यावर त्यांनी बघितलं मागे तर कोणी नव्हतं. त्यानंतर तो 4 दिवस उठला नाही, 104 फीवर होता त्याला. हे सेम स्टोरी तो अक्षय आलेला माहिती आहे का, तो म्युझिशियन बघाय ना. तो तुला पण ओळखतो म्हणजे, तो आलेला. तर तो जोगेश, तो त्याची पण सेम स्टोरी होती. तो जोगेश्वरीला राहतो आणि जिथे तो राहतो ना, तर ती चॉल खूप जुनी आहे. ओके, म्हणजे खूप टाइम पासून आहे, खूप असं हे आहे. तर असं म्हटलं की तिकडे पण राखणदार आहे. अच्छा. तर तो एक दिवशी तो पण असंच काहीतरी रात्री येत होता, अमावस्या होती त्या दिवशी मला वाटतं. तर रात्री येत होता आणि त्यालाही असं सेम असा उंच एकदम धिप्पाड 7-8 फीटचा माणूस दिसला. आणि चेहराच म्हणजे असं एकदम वरती करून बघावं लागत होतं, पण काही दिसत नव्हतं. तर तसं ते म्हणजे खूप लोकांबरोबर झालं. तर त्यावरून आठवलं भाई, कमिंग बॅक टू अवर डार्क वेब टॉपिक, कारण तेही असं आपल्याला थोडं आता इंटिग्रेट करायला लागेल ना. हॅरी नावाचा मुलगा असतो, तो US मध्ये एका असं स्टेटमध्ये राहत असतो, खूप आयसोलेटेड असतं, खूप कमी गर्दी असते तिथे. तशा त्या ठिकाणी तो राहत असतो. तर तो लहान असतो ना, जेव्हा 2.5-3 वर्ष त्याचे, तेव्हा आई वडील म्हणजे त्याची पूर्ण फॅमिली ना तेव्हा तिथून शिफ्ट होते. कारण त्याच्या जो एरिया असतो ना, ते खूप सारे लोक गायब होतात आणि त्यांची डेड बॉडी सापडतात आजूबाजूला. तर त्याचे पॅरेंट्स खूप घाबरतात, त्यामुळे ते लोक शिफ्ट होतात एका वेगळ्या म्हणजे प्रॉपर सिटीमध्ये, जिथे थोडीफार लोकवस्ती आहेत, लोक आहेत प्रॉपर टाउनमध्ये, ते लोक शिफ्ट होतात. ठीक आहे, तर तिथे हॅरीचा एक मित्र बनतो ॲलेक्स नावाचा. अच्छा. हा, आणि हे लोक ते लोक एकदम खूप टायमासाठी सोबत राहतात, म्हणजे 5-6 वर्षांची त्यांची मैत्री होते, स्कूलमध्ये एकत्र वगैरे जातात. आणि हळूहळू आहे ना, हॅरी आणि ॲलेक्स आहे ना इंटरनेट वापरायला शिकतात. आणि तिथे त्यांचं इंट्रोडक्शन होतं डार्क वेबशी. तर ते लोक डार्क वेबवर जातात आणि ॲलेक्स खूप ॲडिक्ट होऊन जातो डार्क वेबशी. कारण तो रेग्युलरली जाऊन तिथे काही ना काहीतरी व्हिडिओज बघणं, आणि ते रेग्युलर तो दिवसातून 1 तास तरी तो डार्क वेबवर घालवत होता. तर एक दिवशी असंच झालं की हॅरी ॲलेक्सकडे होता, हे लोक खेळले वगैरे, टाइमपास वगैरे केलं. हॅरी परत त्याच्या घरी आला आणि येऊन झोपून गेला. तर जेव्हा सकाळी उठला ना, त्याने बघितलं की ॲलेक्सच्या ना ऑलमोस्ट 25-30 मेसेजेस आलेत त्याला. ओके. आणि खूप असं व्हेअर आर यू, म्हणजे खूप अर्जंट, कुठे आहेस, आय नीड यू, देर इज समथिंग टू टेल, असं तसं. तर मेसेज आले आणि हा बोलला काय सीन काय. तर हॅरी घाबरला. हॅरी ॲलेक्सच्या घरी गेला आणि तिथे जाऊन बघतोय तर न्यूज रिपोर्टर्स आले आहेत, पोलीस व्हॅन्स आले आहेत आणि खूप लोक त्याच्या घरा आजूबाजूला जमलेत. हे पुढे गेला आणि बघतोय तर त्याचे ॲलेक्सची आई खूप रडत होती, ढसाढसा एकदम रडत होती. वडील खूप असे टेन्शनमध्ये होते. तर त्यांनी विचारलं की बा काय झालं. तर ते बोलते ॲलेक्स नाहीये, गायब झालाय कुठेतरी. तोच गायब झाला. हा, गायब झालाय कुठेतरी. तर तो बोलतो काय नक्की, कसं काय झालं. तर तो थांबतो तिथे, म्हणजे बघत असतो त्यांच्याबरोबर. तर पोलीस शोधत असतात आणि त्याला विचारतो, 1 सेकंड सॉरी, हॅलो. हां, तर भाई हॅलो. हां, तेव्हा तर तो पण पोलीसवाल्यांकडे जातो आणि विचारतो. आणि तो पण म्हणजे पकड ना 14-15 वर्षाचा असेल, म्हणजे ॲडल्ट नव्हते ते लोक. तर तो जाऊन त्या पोलिसांना विचारतो की ॲलेक्स सापडेल ना. तर ते बोलतात हा सापडेल, टेन्शन नको घेऊ. तर तो पोलिसांना मेसेज दाखवतो की मला असं त्याचा मेसेज आलेलं की बघा तुम्हाला ह्याच्यातून काय सापडतंय का. मी झोपेत होतो त्यामुळे मी रिप्लाय नाही देऊ शकलो. तर पोलीस बोलतात ठीक आहे. पोलिसाचा फोन घेतात
आणि बोलता मी तुला काही टायमानंतर फोन देऊ. तर हॅरी काय करतो की अलेक्सच्या रूममध्ये जातो जस्ट की काहीतरी मला तिकडे क्लूज मिळतील. तो खुदी ACP प्रद्युमन म्हणजे जात आहे त्याच्या रूममध्ये जातो आणि तो बघतो की आहे ना त्याचं सर्व काही ठीक असतं पण जर PC चालू असतो. तर PC चालू असतं म्हणजे CPU चालू आहे, मॉनिटर बंद आहे. तर तो मॉनिटर चालू करतो बघतो तर त्याच्या PCवर जवळजवळ 50-60 टॅब्स ओपन आहेत डार्क वेबचे टॅब्स ओपन आहेत. आणि त्या टॅब्सवर म्हणजे तो जाऊन बघत असतो तर तिथे आहे ना हॅरीचं सरनेम असतो ना ते टाईप केलेलं असतं. अच्छा. आता समज फॉर एक्झाम्पल काय सरनेम घेऊ शकतो आपण, बॉन्ड सरनेम असेल, हॅरी बॉन्ड असं असेल, तर त्याच्या अलेक्सच्या PCवर डार्क वेबवर बॉन्ड असं करून टाकले त्या साईटवर. तर तो घाबरतो की बाबा ह्यानी माझं सरनेम का टाकलंय. आणि तो खूप घाबरतो. तो तिकडून निघतो बाहेर आणि तो त्याच्या मम्मीला बोलतो मला जायचं आहे घरी, मी नंतर येतो. तिकडे तसंच ते बंद करतो मॉनिटर. तो घरी येतो ना. घरी आल्यावर तो त्याच्या PC मध्ये ते टॉर्क डाउनलोड करतो आणि VPN डाउनलोड करतो आणि सर्फ करतो त्याच्यावर. आणि तो एक्झॅक्ट त्या साईटवर जातो. त्या साईटवर तो असतो आणि त्या साईटवर जाऊन तो त्या साईटवर जातो. आणि ती साईट कसली असते ना की जिथे ना लोक रेड रूम्सवाली साईड असते. तर रेड रूम्स ज्यांना कोणाला माहिती नाही तर रेड रूम्स असे रूम्स असतात की एक खाली रूम आहे, त्यात एका माणसाला आणतात, त्याला वेगवेगळ्या प्रकारने बांधलेलं असतं आणि त्याचं मर्डर करून टाकतात. म्हणजे लोक त्यांना सुपर चॅट देतात, म्हणजे लोक पैसे देतात, बोलतात ह्याचं कान कापा, तर ते लोक कान कापणार, ह्याचं डोळे काढून ह्याच्या हातात द्या, तर ते लोक तसं करणार सुपर चॅट साठी. ठीक आहे. तर तो त्या साईटवर जातो आणि त्याला एक हे असतं ना की ह्यानी त्या साईटवर माझं सरनेम का टाकलंय. तर तो जातो आणि त्या साईटवर जाऊन सरनेम टाईप करतो. स्टार्टिंगला काही येत नाही, तो परत काय बोलतात रिस्टार्ट करतो त्या पेजला, तर तरी काय येत नाही. मग परत कट करतो, परत तो ओपन करतो ती साईट. तर फायनली आहे ना असं काहीतरी चित्र यायला लागतात, म्हणजे असं जसं, पण खूप टाइम लागतो, म्हणजे 2-3 मिनिटं लागतात आणि फायनली येतात. आणि खूप सारे व्हिडिओज येतात त्याच्या सरनेमच्या नावावर, खूप सारे व्हिडिओज येतात. आणि व्हिडिओज येतात ना तर तो बघतो ना व्हिडिओज, तर एक रूम असतो आणि रूम मध्ये एका मुलीला पकडलेलं असतं आणि तिला पूर्ण बांधलेलं असतं आणि तिच्या येऊन कोणतरी आहे ना म्हणजे मर्डर करते. म्हणजे एक माणूस येतो आणि एक बाई येते आणि ते दोघं येऊन त्या मुलीला मारून टाकतात. आणि मग जसंच ते दोघं, त्यांचा फेस दिसतो ना कॅमेराकडे बघतात, ते ज्यांनी मारले ना ते पुरुष आणि महिला, तर ते हॅरीचे पॅरेंट्स असतात. हॅरीचे पॅरेंट्स असतात. आणि तो जसंच घाबरतो ना तसंच पोलिसांकडे तो विचार करतो मला पोलिसांकडे जायचं आणि सांगायचंय. तसंच तो बघतो अजून एक व्हिडिओ अपडेट झालाय त्या साईटवर. आणि जेव्हा तो व्हिडिओ बघतो ना तर हिते अलेक्स असतो. अरे आणि त्याचे आई वडील त्यालाही मारत असतात. बापरे. आणि हे रिझन असतं की जेव्हा त्यांनी ते जेव्हा आधी एक जिकडे राहायचे ना तिकडून आजूबाजूला लोक का मरत होती आणि या लोकांनी शिफ्ट का केलंय तिथे. हेच तर रिझन आहे मी नाही जात US ला. पैसे खूप आहे माझ्याकडे. तिकडे तू शोस ठेव, म्हणजे सोच समज के. हॅरी आणि अलेक्सच्या लोकांना अलाउड नाही. हॅरी अलेक्स पण यार काय माइंड. अरे खतरनाक आहे. रिअल स्टोरी आहे. रिअल स्टोरी आता इंटरनेटवर आहे. ते जरा इंटरनेटवर आपण काही नाही हे करू शकत ना, तू सांगू नाही शकत किती खोट आहे. पण क्रेझी स्टोरी आहे. मस्त स्टोरी होती. मूवी बन जाएगी. हाँ येतो तू अलग क्लिप डाल सकता. येस बट मजा आया मेरे को. मतलब ये खूप खतरनाक मजा आली मूवी. पण भाई डार्क वेब असंच खूप डेंजर आहे. म्हणजे आपल्याला जेव्हा ऐकायला मजा येते तिथे खरोखर होतं. म्हणजे तू लोकांना जाऊन तिकडे पैसे देऊ शकतोस आणि ते तुझ्यासाठी काही पण करू शकतात. तर इथे मी फक्त ना सायकोलॉजी, म्हणजे आज मी थोडं बघत होतो तर फक्त त्यांची सायकोलॉजी की असं लोक का करतात. तर हे माहिती पडलं की हे लोक जे असे सट्टा लावतात ना ह्या गोष्टीवर किंवा बेट लावतात, तर ते लोक असे लोक असतात ना ज्यांच्याकडे खूप पैसा आहे, अरबो रुपये आहेत त्यांच्याकडे, आणि त्यांनी आयुष्यात सगळी मजा करून गाडी बंगला घोडा सर्व आहे त्यांच्याकडे. तर काय करणार. सो ये आणि त्याला ते डोपामिन रश पाहिजे असतं एक, म्हणून ते म्हणजे तू बघ ना, इव्हन तू स्क्विड गेम बघशील, स्क्विड गेम मध्ये त्या लेजिट लोक स्क्विड गेम करेक्ट खेळवलंय त्यांनी पैसेवाल्यांनी. करेक्ट. तेच एकदम मला डोक्यात आलं. ते मास्क जे घालतात ना ते लोक, ते अॅनिमल वाले मास्क, ते मला एकदम आठवलं तू बोलला तेव्हा. ते डॉल वाला तिकडे उडवतात त्या लोकांना.
अरे स्क्विड गेम मस्त आहे यार, खूप मस्त आहे. आणि डार्क वेबचा अजून एक सीन आहे की भाई जिथे आहे ना, म्हणजे असे लोक असतात जे ड्रग ऍडिक्ट असतात किंवा ज्या लोकांना पैसा पाहिजे, तर त्या लोकांना आहे ना, त्या लोकांवर बेट लागते लोकांची. आणि त्या लोकांना एक टास्क दिला जातो, म्हणजे कोणी, म्हणजे एक मुलगा असेल जो रूमवर त्याला पैसे पाहिजेत किंवा त्याला ड्रग्स कन्झ्युम करायचं, काही कन्झ्युम करायचं, तर त्याच्यावर बेटिंग ही लागते ना की तू तुझे एक्सप्रेशन नाही दिसले पाहिजे, तुझे तोंडावर तू रडतोय आणि तुला काहीतरी करायचंय. तर एक असं सेम सीन होतं की एक मुलगी होती, तर एक मुलगी होती आणि तिला तो टास्क दिलेला. आता त्या मुलीने माहिती नाही काय इंजेक्शन घेतलेलं, काय घेतलेलं, तर एक्सप्रेशनच नाही द्यायचं. एक्सप्रेशन म्हणजे ती काय करत होती ना, ती मुलगी लेजिट आहे ना, पोटॅटो स्लाइसर असतं ना, ते स्लाइस होतं ना, त्याने तिची जॉ स्लाइस करत होती आणि तिच्या डोळ्यातून पाणी येतोय, डोळे लाल झालेत, पण एक्सप्रेशन नाही, कारण मे बी कोणते तरी ड्रग्स कन्झ्युम केलं असेल. आणि असं करता करता ते पूर्ण हाड दिसतो आणि ते जॉच पडून जात, असं म्हणजे एवढं होतं. जो तिच्या समोर बसलेला एक मुलगा असतो ना, ज्याचा नेक्स्ट टास्क असतो, तो उलटी पण करतो आणि तो हारतो, तर त्याला किडनॅप करतात. आणि म्हणजे खूप डेंजर आहे, म्हणजे आपल्या इमॅजिनेशनच्या पलीकडे. पण जो तो टास्क जिंकतो ना, मग त्याला पैसे येतात, मग तो एन्जॉय करतो. तसं त्या पैशाने मग तो परत जॉ ट्रीटमेंट, परत जॉ ट्रीटमेंट, परत वापस क्रेझी ड्रग्स. बापरे. आणि माहिती नाही यार, म्हणजे कितना सच आहे कितना झूठ आहे. पण म्हणजे बाहेर गावी तर ह्याचं खूप असं हे चालतं, डार्क वेबचं तर खूप चालतं, डार्क वेबचं चालतं तिकडे. म्हणजे बेसिकली असं आहे की काही विकत घेऊ शकतो, ते एक आहे. इंडियामध्ये एवढं नाही चालत. इंडियामध्ये डार्क वेबचं एवढं मी तर नाही ऐकलंय काय होतं. मे बी जे वापरत असेल ते सांगत नसतील आपल्याला. तेच तुला सांगितलं ना, सगळं पिक्चर डार्क वेबवर आहेत, स्कॅरी आहे ते सगळं. अजून एक पिक्चर डार्क वेबवर आहे जे तुम्हाला सांगतो, जर बघायचं तर बघा, पण आम्ही रिस्क नाही घेत. जानी दुश्मन नावाचा एक पिक्चर, तो डार्क वेबवर आहे, तो कोणी कन्झ्युम नाही करायला पाहिजे असं मला वाटतं. डेंजर आहे तो मूवी तर, खरोखर खूपच जास्त डेंजर आहे तो जानी दुश्मन. अरे बाप रे. तर भाई तेव्हा लेजिट फाटलेली बघताना माझी तर. तो अरे माणूस बाईक होतोय, माणूस बाईक कसं बनतोय यार. हिरो पण उसके बाद तो दिखाई नाही बोरे, अरमान कोहली ना, सरळ मग तो याच्यात आला, बिग बॉस मध्ये आला, वो एकदम अल्फा मेल, वो चॅड था. अरे गिगा चॅड होता तो, क्रेझी होता. अरे यार मी तेव्हा असा विचार करायचो, एक दिवस मी बाईक घेईन सुपर, बस तो स्वतः होतोय. म्हणलं काय यार, हे टॅलेंट पाहिजे आता. आणि एवढं ऊन आहे, त्याच्यामध्ये तो ब्लॅक लेदर जॅकेट घालून सगळीकडे जातोय, गॉगल घालतोय रात्री पण. काय माणूस आहे. त्यात सोनू निगम होता. सोनू निगम. आणि त्यांनी काय ऍक्टिंग केली. अरे यार, नाही बेटा, नाही मुझे ऐसा मत करो प्लीज, मेरे बड़ी, आप मेरे बड़े भाई हो. अरे बाप रे, खतरनाक भाई. सही आहे. तू दुसरं काय बोलत होता? अजून एक टी शर्ट कुठून घेतला? हे निओ सोशलहून घेतला. हा एक घेतला, मग त्यानंतर मी मागायला लागलो त्यांच्याकडून. एकच मागितलं ऍक्च्युली, नंतर काय नाही मागितलं. काय मूवी आहे? मोईन भाई, हा गली बॉय मध्ये असतो ना, विजय वर्मा. त्याचा फुल काय बोलतात, गॅराज आहे. ओके. त्याच्यासाठी स्पेसिफिकली त्याचा सर्वायवर असतो ना तो, राईट. जर मोईन, तू गली बॉय बघितला ना, जर त्याने जर नेझी असतो, त्याने जर तो जेव्हा जेलमध्ये जातो, जर तो बोलला असता की माझ्यासोबत मुराद पण होता, तर तो त्या कॉम्पिटिशनला गेलाच नसता आणि जिंकलाच नसता. तर त्याने मुरादसाठी तेवढं मार खाऊन सॅक्रिफाईस. किती मिनिट आले परत एकदा हे कर. 24 झालेत ना, पटकन जात. तर एक स्टोरी आहे, भोपालची स्टोरी आहे, ठीक आहे. तर भोपालमध्ये काय, एक मुलगी होती आणि तिचं असं होतं की एक नवीन फ्लॅटमध्ये शिफ्ट झाले, नवीन बिल्डिंगमध्ये. तर त्याच्यामध्ये हार्डली चार फ्लॅट्स ऑक्युपाईड होत्या, बाकी सगळं खाली. जेव्हा पण तू नवीन बिल्डिंगमध्ये शिफ्ट होणार ना, काय असतं की फुल्ली जरी बनलेलं असं बिल्डिंग तरी ते लोक अलाव करतात राहायला द्यायला. ते प्रॉब्लेमॅटिक आहे, कारण कसं आहे, पार्किंग लॉटमध्ये लाईट्स नाही आहे, स्टेअरकेसमध्ये लाईट्स नाही आहे, बरोबर, ठीक आहे. आणि लिफ्ट पण कधी चालू आहे कधी नाही चालू आहे, मेंटेनन्सचं काम काय ना काय असतं. तर त्या दिवशी एकदा काय होतं की ही जाते, पार्क करते गाडी पार्किंग लॉटमध्ये आणि लाईट्स नसतात, ते रात्री येते. तर युजली ती अवॉइड करते रात्री यायचं, कारण लाईट्स नसतात तेव्हा पार्किंग लॉटमध्ये. तर 1-2 आठवडे लागणार होते त्या गोष्टीसाठी. तर ती येते आणि तर तिला असं मागून कोणीतरी चालायचा आवाज येतो, तिच्या मागे चालायचा आवाज येतो, ठीक आहे. आणि
मग अजून ती थोडं पुढे जाते, लिफ्टसाठी थांबते. मग तिला ती एक जेव्हा गाडीतून उतरते ना, ती एक गाणं हम करत असते, मैं कोई ऐसा गीत गाऊ जो आरजू जगाऊ. ती असं करत असते. तसंच लिफ्टकडे पोचते, बटन दाबायला जाते ना, तिला ऐकायला येतं की तो सेम आवाज, सेम गाणं कोणतरी दुसरा गातोय, जो पार्किंग लॉटमध्ये आहे, लिफ्टच्या जवळ नाही आहे, पण तो गातोय. तर ती फटफट 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 लिफ्ट दाबते, आत जाते. मग जसं ती लिफ्टच्या आत जाते तर तिला परत ते सेम कोल्ड ब्रीज इकडे येतं, ठीक आहे, मानेच्या मागे. तर ती तरी इग्नोर करते आणि जस्ट फॉरगेट अबाउट इट म्हणून ती जाते घरी आणि ती झोपते, दार लावून झोपून जाते. जसं ती झोपते, झोप नाही लागत कारण खूप क्रिपी इन्सिडेंट झालं. तर ती जागते 1 वाजतात रात्री. जसं 1 वाजतात रात्री ते दारावर आहे ना जोरात नॉक येतो, आणि नॉक म्हणजे असं नाही, असला नॉक, धप करून नॉक येतो. मग परत 1 2 3 4 5 सेकंड परत धप. तिला वाटतं दरवाजा तुटेल, धप 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 जोरात नॉक होतं. तर ती फायनली उघडदार कोण नाही. तर फायनली मग 3-4 महिन्यानंतर जेव्हा त्या बिल्डिंगमध्ये रहदारी वाढते, लाईट्स वगैरे येतात, तेव्हा बंद होऊन जातं आपोआप. पण हे 3-4 महिने तिला असं रँडमली कोणतरी आवाज येत आहे, काहीतरी कानाचं काहीतरी कुठून हवा येत आहे, आवाज विझलिंग आवाज येत आहे, विसलपोडू होते तिच्याबरोबर, विसलपोडू. तर डेंजर आहे बाई. हे एक स्टोरी होती यार, कारण हे जे नवीन बिल्डिंग्स आहे ना, कधी कधी असं लोक बोलतात की या बिल्डिंगमध्ये त्या बेसिकली त्या लँडवर जर इलेक्ट्रिक पोल्स जास्ती असले किंवा काय बोलतात ते स्मशानभूमी असेल तर हे सगळे इन्सिडेंट्स होतात असं बोलतात. पण काय माहित नाही. पकड ना की अशी कोणती मोठी बिल्डिंग बनत असेल तर तिथे खूप वर्कर्स पण असतात, तर म्हणजे खूप चान्सेस असतात की कोणाना कोणाचं तरी जीव जाणं, हे खूप चान्सेस असतात. तर तेही एक कन्सिडर करू शकतो की म्हणजे मे बी, आणि ओसी नाही मिळाली त्या बिल्डिंगला, कोण राहत नाही, तर मे बी पूजा नाही झाली आहे त्या बिल्डिंगची. तर खूप असे ते फॅक्टर्स, खूप सारे फॅक्टर्स आहे. म्हणजे काय झालं ते तर काय माहित नाही, पण मे बी सायकोलॉजिकल असू शकतं. हो, ते जे मनाचे खेळ असू शकतात. मनाचे भाई. आमच्या इकडे पण आहे ना एक अशी एक बिल्डिंग आहे ते, तर त्या बिल्डिंग म्हणजे ती एक पॉलिटिशियनशी बिलॉंग करते ती बिल्डिंग. आणि ज्यावेळी कोविड आलेलं ना तेव्हा ते म्हणजे त्या पॉलिटिशियननी ती बिल्डिंग फॉर कोविड रिहॅब काय बोलू शकतो, कोविड सेंटर म्हणून दिलेलं. आणि डेथ झाले का? हा, तर ते दिलेलं. आणि त्यानंतर ऑब्व्हियसली कोविड ते दिले, तर लोगों को तो मरना ही है फिर तो कोविड सेंटर जाके. तर म्हणजे खूप लोकांचा जीव वगैरे गेला. इव्हन तिथे एका वॉर्ड बॉयनी एका फिमेल पेशंटवरही असं काहीतरी केलं. हा, तू ऐकलं असेल कारण ते खूप व्हायरल गेलेलं मध्ये, तसं झालेलं. तर आता मी जातो ना सकाळी वॉकला वगैरे, त्या साईडला तिकडचे लाईट्स असतात ना असे ब्लिंक होतात आणि लेजिट ब्लिंक होतात. जरी बिल्डिंग बंद असते म्हणजे माहिती नाही काय स्टोरी आहे. मुंबईचीच आहे, ठीक आहे, मुंबईची हॉरर स्टोरी आहे. तर एका बिल्डिंगमध्ये 2-3 असे ओल्ड अंकल्स होते, सगळे फ्रेंड्स होते, ठीक आहे, चांगले फ्रेंड्स. पीटर म्हणून एक माणूस होता. तर 3 दोस्त होते, तर एक पीटर म्हणून होता त्यांच्यातला. तर त्याच्यावर केस केली त्याच्या एका दुसऱ्या फ्रेंडनी, ठीक आहे, की ह्यांनी पैसे खाल्ले, फ्रॉड केले म्हणून फ्रॉड केस केलं त्याच्यावर, पीटरवर, जेव्हा तो इनोसेंट होता. आणि त्याला छळलं, म्हणजे आभास हा छळतो मला, ऐसा हो गया उसके साथ, ठीक है, उसको छळ रहा है सिर्फ, उसका दोस्त का नाम आभास था, इसलिए तो चालू राहिलं. 1 महिना असं झालं, छळतोय 6 महिने झाले, केस चालू आहे. आ डिप्रेशनमध्ये गेला की अरे माझी चूकच नाही, मला उगीच तुम्ही फाईट करायला लावताय कोर्टमध्ये, हे ते डिप्रेशनमध्ये गेला, सुसायडल झाला, ठीक आहे. आणि हे लोक जात होते डेली असंच वॉकला वगैरे, हे 3 फ्रेंड्स. तरी ते होते, असा एकदमच एकटा नव्हता तो. पण एक दिवस हे लोक प्यायला बसले वरती आणि हा पिऊन टेरेसवर सोडून जंप मारून मेला, ठीक आहे. तर आता टेरेस बंद होतं त्यानंतर 6 months नंतर. ऑब्व्हियसली सुसाईड झालं तर 6 months नंतर बंद होतं. मग हे लोक, त्याचे जे 2 फ्रेंड्स होते ते परत गेले तिथे 6 months नंतर, की असंच. आणि काय मनात नाही की पीटर मेला, तिकडून जंप मारला, काय नाही, ठीक आहे. तर हे लोक गेले वरती आणि त्यांना फक्त एक व्हाईट पायजामा दिसला. तो पायजामा घालून हा जंप मारला होता त्याने, ठीक आहे. आणि मग वरती तिकडे असं त्यांनी अवॉइड केलं तर, बोला व्हाईट पायजामा कोणी पण घालू शकतं त्यात काय कोणाचं. तर असंच ते लोक बसले, मग तिकडे परत प्यायला बसले दोघे,
ठीक आहे. प्यायला बसले तर मागे असं जास्त लोक कोणाचं तरी शॅडो येत होतं. तर एक पीटर दिसला त्यांना, पण त्याचे डोळे लाल होते एकदम, ब्लड शॉट रेड होते आणि रडतोय तो त्या डोळ्यांनी आणि रक्त आहे त्या डोळ्यातून. त्यांना पीटर दिसला. मग त्यानंतर त्यांनी परत बंद करून टाकलं टेरेस. तर ते टेरेस तो हॉन्टेडच आहे. खतरनाक आहे भाई. तर क्रेझी असतं म्हणजे यार माहिती नाही. म्हणजे आमच्यावर पण आता झालेलं की आता मी गावी गेलेलो ना, तर आम्ही म्हणजे रात्री मी आणि माझा भाऊ, म्हणजे एक कझन भाऊ, आम्ही बाईकवर चाललेलो. तो बाईक चालवत होता आणि तो असा व्यक्ती आहे ना जो ह्या गोष्टींवर मांडणारच नाही कधी. खूप असं सायंटिफिक आणि ते पर्स्पेक्टिव्ह घेऊन चालणारा तो माणूस आहे. तर आम्ही जातोय आणि रात्रीचे 9:30-10 वाजले असतील आणि गावी माहिती आहे ना स्ट्रीट लाईट्स वगैरे काही नाही, रस्ता आहे वही बहुत आहे. तर जातोय आणि त्याला अचानक अशी एक शॅडो जाताना दिसला आणि हा माणूस जो कधीच म्हणजे ह्या गोष्टींवर मानत नाही, तो त्याची फाटली भाई जागेवर. आणि मला नाही दिसलं, लेजिट मला कोणतरी जाताना दिसलंय आणि खतरनाक. म्हणजे तो आम्ही बोलो चला अभी इस बारे में बात नहीं करते, पहले पहुंच जाते घर पे फिर देखते. तर आहेत भाई निंजा हातोडी डिंग 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 निंजा पाना हातोडी पाना. पण हा भाई तेच आहे. तर ठीक आहे. तर हे स्टोरी गुजरातची आहे. गुजरातची आपण काही स्टोरी डिस्कस केलं नाही. ठीक आहे. तर एक गुजरातमध्ये एक खूप वेल टू डू फॅमिली आहे, बिझनेस फॅमिली. त्यांचं खूप मोठा तिकडे बंगला आहे. ठीक आहे. बंगला आणि मागे बॅकयार्ड आहे प्रॉपर. ठीक आहे. काय बोलत होता तू? नाही, बॅकयार्ड आहे आणि मस्त 3 BHK आणि 2 हॉल आहे आणि मल्टिपल बाथरूम जे पण आहे. ठीक आहे. तर त्यांनी घर ते बांधलं त्या लँडवर ते घर. ठीक आहे. तिकडे काय नव्हतं आधी. तर हे लोक वेकेशन होम म्हणून जायचे तिकडे. तिकडे बोताड म्हणून काहीतरी गाव आहे. आय एम नॉट शुअर इफ आय एम प्रोनाऊन्सिंग इट राईट. ते लोक ॲज फुल फॅमिली जायचे आणि तिकडे गेल्यावर एक कपल होते, त्यांची मुलगी आहे. या मुलीने हे स्टोरी सांगितली. ठीक आहे. तर तो हजबंड आणि वाईफ रूमवर झोपले होते. अराउंड 4 AM इन द मॉर्निंग हजबंडला असं फील होतं की कोणतरी चालतो आहे. ठीक आहे. तर हजबंड त्या साईडला टर्न होतो, बोलतो वाईफ तर झोपलेली आहे. मग परत त्या साईडला टर्न होतो तर एक बाई रडते आणि ते घुंगट घातलेली बाई आहे आणि रडते ती आणि असं हे करते, प्लीड करते काहीतरी आणि रडते. काय तिचा आवाज वर्ड्स वगैरे नाही, नुसतं रडायचा आवाज आहे आणि ती प्लीड करते काहीतरी. ह्याला कळलंच नाही. ठीक आहे. आणि वाईफला उठवलं, अरे बघ कोण आहे इकडे, हे ते काय दिसलंच नाही, मग गायब. ठीक आहे. मग परत एकदा काय झालं, असंच तो माणूस रेस्ट करत होता, लंच केलं, लंच नंतर असं बसला, एकटा बसला. ती बाई येऊन त्याच्या पाया पडून रडायला लागली. आणि सेम परत ते असं हे होत आहे, तसं घुंगट आहे आणि एकदम पाय पडून असं रडायला लागली की अरे मदत. असं काहीच वर्ड्स नाही आहे, नुसतं पाय पडून असं करते, पाय पडून नुसतं भीक मागते. तर त्या लोकांनी ते घर विकून टाकलं मग. आणि सेम, कारण हे सिमिलर इन्सिडेंट तिच्या ग्रँडफादर बरोबर पण झालं, म्हणजे या माणसाच्या फादर बरोबर, की नुसतं प्लीड करते भूत येऊन, घाबरत नाहीये, फक्त प्लीड करते. पण हे रेग्युलरली होत आहे त्या दोघांबरोबर. कधी पण ते लोक जायचे, वेकेशन होम आहे तर असं नाही की तिकडेच राहतात, 1-2 आठवड्यासाठी जायचं ना, असं दरवेळेस 4-5 वेळा व्हायचं. असं 2दा झालं, मग त्यांनी विकूनच टाकलं घर. असं किती हे करणार ना, किती सहन करणार. तसं आहे. क्रेझी भाई, खतरनाक आहे. मागची हिस्ट्री वगैरे काय माहिती पडली की नाही काही नव्हतं. ते हिस्ट्री तर नाही लिहिलं त्यांनी, कुठून तरी ते लँड विकत घेतलं. तर नॉट शुअर. तेच की कधी काय होतं, हे कॉन्ज्युरिंगमध्ये क्लासिक केस, स्वस्तातलं तुम्ही घेता घर किंवा जमीन, तिकडे काहीतरी गडबड असणार, तिकडे नाही घ्यायचं, तिकडे बरोबर सगळं होतं. स्वस्तात जिधर काहीतरी कॅच असेल ना, रिझन नाही घेत की एवढं तू स्वस्त कसं विकतोय जेव्हा मार्केट प्राइस बाकी जास्त आहे. कसं आहे, तो कहाणी असते, काहीतरी गडबड असतं. तर भाई एक डार्क वेबची अगेन एक स्टोरी आपण थोडं मिसमॅच करतोय, पण ठीक आहे, जरा सांभाळून घ्या. आणि नाही घेतलं तरी तुमच्याकडे ऑप्शन नाही. अजून काय पाहिजे तुम्हाला यार, स्टोऱ्या पाहिजे, स्टोऱ्या होत्या. थोडं काहीतरी नवीन इव्हॉल्व्ह करत राहिलात तर थोडं बरं पडेल तुम्हालाही आणि आम्हालाही. तर डार्क वेबची अजून एक स्टोरी आहे. ठीक आहे. तर ही स्टोरी आहे ना, एका माणसाने लिहिली आहे, नॉक्सपिल नावाचं आहे, रिअल इन्सिडेंटवर बेस्ड आहे. तर आणि ही स्टोरी म्हणजे अशी सीन आहे ना, नॉक्सपिल म्हणून एक पिल येते जे ड्रग्स असतं. तर एक मुलगा असतो, हे सेम बाहेरच आहे कुठचं तरी. तर एक मुलगा असतो, तो आहे ना ड्रगी असतो, त्याला ड्रग ऍडिक्ट असतो तो खूप.
चर्सी जे असं आपल्या इकडे बोलू शकतात आपल्या लँग्वेजमध्ये. तर त्याला नवीन नवीन ड्रग्स ट्राय करायची सवय असते. तर असे ड्रग्स जनरली पब्लिकमध्ये अवेलेबल नसतात, तर ते डार्क वेबमध्ये तुला मिळतात, असे ऑर्डर करू शकतोस तू. तर तो डार्क वेबवर जाऊन दरवेळी काहीतरी नवीन ट्राय करत असतो. मग त्याला वाटतं, एकदाचा मित्र बोलतो की नॉक्सपिल म्हणून एक ड्रग आहे, ते तू ट्राय कर. तो बोलतो ठीक आहे. त्यांनी जातो, तो ऑर्डर करतो आणि नॉक्सपिल येतं, तो खातो. तर नॉक्सपिल येतं, खातो, त्याला भारी वाटतं रे एकदम. आणि सकाळी खातो 9 वाजता आणि त्याला रात्री 10 वाजतात, 12 वाजतात, 2-3 वाजताला झोपच येत नाही. फुल ऑन एनर्जी फील करत असतो, तो. दुसरा दिवस ऑफिसला जातो, सकाळी तो ऑफिसला जातो, ऑफिसमध्ये काम करून घरी येतो, जेवतो, अगेन त्याला झोपच येत नाही आणि फुल एनर्जी त्याला फील होत असते. आणि असं आहे ना, तो लेजिट 15 ते 20 दिवस त्याला झोपच येत नाही, पण एनर्जी फुल ऑन असते, त्याला मजा येत असते, त्याला ती हाय वाटत असते. हळूहळू काय होतं ना, की जेव्हा 17-18 दिवस होतात ना, तेव्हा ना पण त्याला एक किक येते, त्याला म्हणजे असं वाईट नाही वाटत मला झोप का, त्याला एक मजा येते वेगळी, फुल ऑन एन्जॉय करत असतो. जी ट्रिप वाढत जाते दिवसांदिवस. तर जे 17-18 दिवस होतात ना, त्याला माहिती पडतं की त्याची झोप न झोपल्यामुळे ते स्किन ड्राय पडते, असं डार्क सर्कल्स येत आहेत आणि अशी इचिंग वगैरे होते त्याला. पण त्याला खूप मजा येते ते होतंय. तर हळूहळू माहिती पडतं की ते स्किन पडते, म्हणजे असं हे होतं ना की जसं आपण ते आय मूव्ही मध्ये पाहिलंय ना, असं स्किन निघते त्याची आणि असं करून तोंडाबिंडाची स्किन काढतो, पूर्ण लाल रक्त वगैरे होतो. आणि त्याला असं तो 1-1.5 महिना काढतो रे, ऑफिसला वगैरे सुट्टी घेतो आणि त्याची ट्रिप वेगळ्याच लेवलची असते. त्या 1-1.5 महिना झोपत नाही तो. जेव्हा ते रिझन घेऊन त्याचे मित्र वगैरे येतात, तेव्हा तो डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टर बोलतो काय कन्झ्युम केलंस? त्यांनी बोललं नॉक्सपिल. तो बोलतो नॉक्सपिल काय असतं? तो बोलतो ह्या एलिमेंट्सनी बनतो. तो बोलतो हे एलिमेंट्स म्हणजे मिक्स होऊच नाही शकत, म्हणजे हेच ह्याचं एकत्र येऊच कॉम्पोजिशन होऊच नाही शकत. तरी बोलतो नाही मी घेतलंय. तो घेऊन बसलाय, त्याला झोप नाही येत आहे. तर म्हणजे असं होतं तर नाही, पण डॉक्टरही काही करू नाही शकत. डॉक्टर त्याला त्यांच्या प्रकारे ट्राय करतात, पण त्याची हळूहळू स्किन खराब होते, स्किन निघायला लागते, तो खूप बारीक होतो, एकदम असा काठी होऊन जातो, खूप बारीक होतो. असं बोलतो की त्याला झोपच येत नाही आणि त्याची कंडिशन खूप खराब होत जाते, कारण हळूहळू त्याचे ऑर्गन्स फेल व्हायला लागतात. म्हणजे आफ्टर म्हणजे 1 महिन्यानंतरच ऑर्गन्स फेल होतात हळूहळू, म्हणजे त्रास व्हायला लागतो त्या बॉडीमध्ये. डायजेस्टिव्ह सिस्टम झाली, त्याची इम्युनिटी पॉवर वगैरे खूप कमी व्हायला जाते आणि तो ऑलमोस्ट आता मरायला टपलेला असतो. पण त्याला मजा येत असते भाई, अशी फील होती ती भाई. आणि जेव्हा तो ही स्टोरी सांगतोय ना, जेव्हा ती स्टोरी रेडिटवर पोस्ट करत होता तो, तर त्यांनी असं लिहिलंय पुढे जाऊन की आता तो त्याच्या डेथ बेडवर आहे आणि तो डेथ बेडला माहितीये तो काही दिवसांनंतर मरणार आहे आणि तेव्हा ती स्टोरी लिहितोय तो. म्हणजे एवढं क्रेझी आहे, डेंजरस, म्हणजे खतरनाक, म्हणजे काही तुम्ही. आणि हे तर आपण आता फक्त तरी लाईट हार्टेड टॉपिक डिस्कस केले डार्क वेबचे. आम्ही रिसर्चच्या टाइमला एक गोष्टी वाचत होतो. तुम्हाला सकाळी सगळं युट्यूबच बोलणार, युट्यूब आम्हाला हे करून टाकेल, अलावच नाही करणार सगळ्या गोष्टी सांगायला, पण स्ट्राईक मारून टाकेल. खूपच डार्क आहे, खूप डार्क आणि खूप असं एक्सप्लिसिट, एकदमच डार्क आहे, म्हणजे नाही शकत, बिलकुल विचारही करू नाही शकत तसे. म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आता तुम्ही समजून जा, एकदम बेकार आहे, खूप खून खराबा, लहान मुलं वगैरे, डेंजर सीन आहे तिथे. पण ठीक आहे, म्हणजे मला असं वाटतं की ह्या गोष्टी आपण ॲज अ एंटरटेनमेंट घेतले, ॲज अ नॉलेज, म्हणजे आणि नॉलेज पण नाही बोलू शकत, जस्ट एंटरटेनमेंट, की म्हणजे ऐकायला मजा येते. सेम विथ हॉरर स्टोरीज, म्हणजे असं आपण मित्र म्हणून जसे गप्पा मारतो तशा गप्पा मारल्या तर तेच चांगलं आहे ते. नाही तर ऐसा ज्यादा डीप में गए तो लागून जाते, कारण जसं तुम्ही एक ते नेजीचं मीम है ना, इस रास्ते पे बहुत आगे तक चले गए तो हमको पता था कि इसमें फंसते जाएंगे, अपना खात्मा इसमें. म्हणजे म्हणून बोलतोय एंटरटेनमेंट मधून घ्या, उगाच जाऊ नका, नाहीतर तुम्ही स्वतःचेच लावून घ्याल. तेच बिलकुल नाही यार. एंटरटेनमेंट साठी अजून खूप सारे व्हिडिओज आहेत बंकस पॉडकास्टवर, तुम्ही बघू शकता. येस. आणि इव्हन आदित्यचे खूप सारे स्टँडअप कॉमेडी पण आहेत, कॉमेडी व्हिडिओज पण आहेत, तर तिथेही जाऊ तुम्ही बघू शकता. रिसेंटली तू अपलोड केले ना व्हिडिओ, स्कूल पिकनिक. जेव्हा मी शो लाईव्ह पण बघितलं बघितलं होतं, पण बघा नक्कीच जाऊन, खाली तुम्हाला युट्यूब लिंक मिळेल,
तर तिकडे जाऊन बघा. ठीक आहे, पण मजा आली आदित्य. मजा आली. तुला कसं वाटलं? थँक्यू सो मच, खूप मजा आली. दरवेळेस मजा येते. क्वार्टरली येतो मी, एव्हरी क्वार्टर एक येतो माझा क्यू. 3 महिन्यानंतर एक एंट्री असते. मजा येते इकडे खूप यायला यार. नाईस, थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी. थँक्यू सो मच. चलो गाईस, बाय. आतापर्यंत तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. ठीक आहे, आणि अशाच व्हिडिओसाठी फॉलो करत राहा आणि कमेंट्समध्ये सांगा की आम्ही असेच कोणते अजून टॉपिक्स घेतले पाहिजे, डार्क वेबचे वगैरे किंवा क्राईम्सचे वगैरे कोणतेही. ठीक आहे, मे बी मी आता विचार करतोय ना भाई, रेडिट वाईल्ड स्टोरीज घेऊया. हा, करू शकतो. रेडिट वाईल्ड स्टोरी खूप वाईल्ड आहेत भाई, माझ्याकडे आहेत 2-3 स्टोरीज, पण बघू नेक्स्ट टाइमला करू. ठीक आहे, चला बाय. पण हॉरर येत राहील. ठीक आहे, हॉरर क्राईम वगैरे येत राहील. सो ठीक आहे, बाय. बाय करतो. डन बाय.